प्रत्येक वेळी अशाच प्रकारे मनुष्यहानी व्हायची आणि मग त्या मनुष्यहानी झाल्यानंतर मग लोकांना सरकारने पैसे द्यायचे आणि सगळं प्रकरण दडपण्याचा प्रकार आहे। याप्रमाणे आम्ही जी तळोजाला होल्डिंग पडली त्याच्या विरुद्ध आमच्या युवक काँग्रेसने आवाज उठवला। त्याच्यानंतर त्यांनी पत्र आपल्या महापालिकेला दिलं। आता आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे काय उपायुक्त साहेब गावडे साहेब म्हणाले का आम्ही त्या जे आहे ॲडव्हर्टाईजचं त्याच्यावर आम्ही VJTIची चेकिंग करायला लावलेली आहे। पहिली जी चेकिंग केली ती बोगस निघाली असं त्यांचं पण म्हणणं आहे। म्हणून ते जी काळे यादीत ते टाकणार आहेत चेकिंगवाल्याला आणि पुढच्या ज्या काही होल्डिंग्स आहेत त्याविषयी पण त्या साहेबांना बोललो। ज्या रस्त्यावर आहेत आपण पण म्हणालेत पत्रकार बंधू ज्या रस्त्यावरच्या होल्डिंग्स आहेत त्याचं फाउंडेशन कुठपर्यंत आहे ते त्यांनी सगळं चेक करायला पाहिजे आणि त्या दिशेने आपल्याला लोकांना जे भयभीत झालेले लोक पूर्ण महाराष्ट्रात या होल्डिंग विषयी भयभीत झालेले आहेत आणि एक एक होल्डिंग पडण्याचं सत्र चालू आहे आणि ते सत्र थांबवण्यासाठी पनवेल महापालिकेत आमच्या युवकांनी हा मोर्चा काढलेला आहे। आम्ही आश्वासन म्हणजे आपल्याला आश्वासन दिलेले आहे महापालिकेने का आम्ही त्वरित याच्यावर कारवाई करू आणि पुढे या रीतीने जर काही ॲडव्हर्टाईज लावत असतील तर त्याच्यावर कसं बंधन घालायचं त्याविषयी विचार करू। याविषयी जर त्या महापालिकेने जर काही कारवाई केली नाही तर आम्ही मंत्रालयात आमचे जयंतराव पाटील साहेब आहेत जितेंद्र आव्हाड साहेब आहेत त्याविषयी निश्चित मीटिंग घ्यायला लावू आणि पनवेल महापालिकेला त्या तिथे नगर विकास खात्याकडे बोलावून याविषयी विचारण्यात येईल। माझे पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद आभार मानतोय यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल। आणि हा मी हे पनवेल महानगरपालिकेला रोनक ॲडव्हर्टायझिंग विरोधात आम्ही आज पत्र दिलेलं आहे। यांनी 15 दिवसात कुठलीही कारवाई केली नाही। जे पापडीच्या पाड्या येते ते होर्डिंग कोसळली होती त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीही या लोकांनी कारवाई केली नाही। यांना मी 15 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। यांनी केला नाही की मी उपोषणाला बसणार आहे असं यांना मी अल्टिमेट आज दिलेला आहे। अधिकाऱ्यांनी यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जे अनधिकृत असतील त्याच्यावर 100% कारवाई करणार। जे फुटपायरीवर आहे त्याच्यावर आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट वगैरे त्यांनी काय केलेलं आहे ते सगळं संपूर्ण तपासून आम्ही कारवाई करणार। पुढची दिशा आम्ही यांना ठरवलेली आहे। यांनी 15 दिवसात आम्हाला काही आश्वासन दिला नाही कुठला लेखी उत्तर दिला नाही ते आम्ही उपोषण शहर जिल्हा युवक राष्ट्रवादीच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं। या ठिकाणी सर्व आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सतीशभाई पाटील उत्तमरावजी गायकवाड शहाबाज पटेल आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते आज खऱ्या अर्थानं जे शहाबाजनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे। कारण आपल्या हा जिवंत उदाहरण आहे की घाटकोपर येथे जी घटना घडली तिथे 25 ते 30 माणसं त्या बॅनर खाली गेले आणि अशी घटना पुन्हा वारंवार घडू नये म्हणून त्याची उपाययोजना म्हणून कारण ज्या स्थानिकांच्या ज्या कंप्लेंटी ज्या पद्धतीने येत होत्या त्याच्यावर आवाज उठवणं कोणीतरी हे गरजेचं आहे। सत्ताधाऱ्यांना काही पडलेली नसते परंतु हा काम एक विरोधी पक्षनेता म्हणून या नात्यानं आवाज उठवण्याचं काम शहाबाजने केलंय। कारण वारंवार कंप्लेंट त्या ठिकाणी आल्या आणि अनेक असे बॅनर आहेत की ते भव्य दिव्य आहेत परंतु त्याच्याकडे स्ट्रक्चर ऑडिट असेल किंवा त्याची जी पायाभरणी जी असते ती काय पद्धतीचे ते ऑडिट झाले नाही झाले पुन्हा या ठिकाणी पनवेल शहरामध्ये घटना अशा पद्धतीची घडू नये याच्यावर एक उपाययोजना म्हणून या ठिकाणी आपल्याला निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांनी हे आंदोलन आज पनवेल महानगरपालिकेवरती मोर्चा आणला होता। याचं कारण असं आहे की ही जी कंपनी आहे या कंपनीचे एक होल्डर मोठे तळोजामध्ये पडले। ते पडलेले असताना आमच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांनी अनेक वेळा पनवेल महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार केलेला असताना पनवेल महानगरपालिकेने तिथे दुर्लक्ष केलं। जर समजा इथे एखादी जीवित घटना घडली तर त्याला पनवेल महानगरपालिका जबाबदार असेल का? आणि जर आता या मोर्चानंतर आम्ही जे त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे। जर त्या वेळेमध्ये त्यांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही इथं पनवेल महानगरपालिकेमध्ये उपोषणाला बसणार आहोत। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब या पक्षाचे युवक युवती कार्यकर्ते सर्व ज्येष्ठ इथं आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या आवारामध्ये उपोषणाला बसणार आहोत। हे आम्ही पनवेल महानगरपालिकेला ठणकावून सांगत आहोत आणि जे आम्ही दिलेलं आज पत्र आहे त्यावरती त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो जेणेकरून कुणालाही जीवितहानी होऊ नये। रितसर जाहिरात काढून जवळपास 3,85,000 स्क्वेअर फीटाचं परमिशन महापालिकेने दिलेली आहे। ही परमिशन 9 वर्षासाठी दिलेली आहे
आणि त्या अगेन्स्ट महापालिकेला प्रत्येक वर्षी 4,11,00,000 रुपये निधी मिळणार आहे, म्हणजे फीज मिळणार आहे, आणि त्या फीजमध्ये प्रत्येक वर्षी 5% वाढ होणार आहे. अशा हिशोबाने आपण रौनकला ते रितसर टेंडर करून जाहिरातचे हक्क दिलेले आहेत. प्लस आता ही घाटकोपरच्या घटनेच्या अनुषंगानं रौनकला सर्व जे त्याचे होर्डिंग्ज आहेत त्या सर्व होर्डिंगचे रितसर स्ट्रक्चर ऑडिट करून त्यानं सबमिट करण्याची त्याला तसं आपण सूचित केलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे, आणि त्याप्रमाणे त्यानं महापालिकेला स्ट्रक्चर ऑडिट करून संबंधित होर्डिंगचं सबमिट केलेलं आहे. त्याचबरोबर रौनक व्यतिरिक्त जे महापालिकेच्या हद्दीमध्ये काय खाजगी जाहिरात होर्डिंगवाले आहेत त्यांनाही आपण रितसर नोटीस दिलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिटच्या अनुषंगानं, आणि त्याने स्ट्रक्चर ऑडिट महापालिकेला सबमिट केलेलं आहे. ज्या काही 8-10 लोक असे आहेत की ज्यांनी स्ट्रक्चर ऑडिट सबमिट केलेलं नाही, अशा लोकांना परत आपण रिमाइंडर दिलेलं आहे, काही दिवसाची मुदत दिलेली आहे. त्या मुदतीतही त्यांनी जर स्ट्रक्चर ऑडिट सबमिट नाही केलं तर महापालिका ते जाहिरात होर्डिंग्स निष्कासित करतात.